चला इकडं भात झालेला आहे आणि तो आता काढते मी आणि इकडं पुरणाची डाळ घातलेली. आता ही निथळायला टाकते. तोपर्यंत हे शिजेपर्यंत मी बरीचशी तयारी करून ठेवली. इकडं वेलची जायफळ सगळं कुटून ठेवलं. इकडं गूळ चिरून ठेवलेला आहे. इकडं याची पण तयारी केलेली आहे साराची. सार म्हणजे तुमच्या इकडं कटाची आमटी म्हणतात, आमच्या इकडं सार म्हणतात. आता मी सारच. आणि कांदा पण भाजत ठेवलेला आहे. इकडं आंबे पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे. आता ह्यांचा रस बनवायचा आहे मला. आहे 7-8 आंब्यांचा. आणि इकडं पीठ चाळून ठेवलेलं आहे. मी माग न चाळता म्हणजे आपलं जे सुती कपड्याने न चाळता मी तसेच बनवलं होते. छान झाले होते. पण तरी पण म्हटलं फरकच पडतो ना हे सुती कपड्यातून चाळल्यानंतर. आमच्या पुरणाच्या पोळ्या वेगळ्या असतात. चला आता घेते आता सर्व तयारी करून. इकडं कांदा झाला का लगेच मी ना वाटून घेते. आणि आता हे फ्रीजमध्येच ठेवलेले होते. तर चला आता घेते करून. आता मी आता वाजले गेला बाई उठू मोबाईलच्या नादात व्हिडिओच्या शूटिंगमध्ये. हो तो केलं तर आम्हाला मसाला गेला. चला इकडं सार झाला आहे आणि आता हे पुरण घेते करून. म्हणजे झालं माझं. आणि रस पण बनवून घेतलेला आहे मी. आता शूट म्हटलं काय तर की शूट करावं थोडं जर गेलं होतं इकडं. त्याच्यामुळे ना चल लक्ष झालं का काही ना काही लक्ष विचलित होऊन द्यावं नाही लागत. असं कुठे गेलं तरी चव आहे ती कशीच आहे. आता इथे पुरण हे करून आणि वाटून आणि मग बाकीची कामं घेतात. एकच डोकं ते आंबा 1-2च असतील बस. खाली पडले की नाही काय माहिती. आणि तो एक आंबा आहे ना म्हणजे दिवसभर आहे ना आंबे कसे पडतात वाऱ्यामुळे तर पडत असतील. पण जास्त करून हे पाखरच खाली पाडतात. तर त्यांनी सकाळी भारी आंबा पाडला आणि तिथं खात होते. चला आता काल पुरणपोळी केली. आज पुन्हा ते आंबा रस उरला होता म्हणून मग मी त्याची हे पोळी बनवली. आज खाली घेऊन जाते. आता इथं मुंग्या होऊ राहिलेलं आहे. मुंग्या येते त्याच्यावर. आणि याचं वातावरण म्हणजे ढगाळ एवढं ऊन पण नाही ना त्याच्यामुळं त्या मुंग्या दिसू राहिल्या त्याच्यावर. 1-2 तर आहे. खाली घेऊन जाते त्याला. ठीक आहे. ढगाळ वातावरण. आज आहे शनिवार 12 जून आणि पावसाचा पत्ता सुद्धा नाही. तर 7 जूनलाच पावसाला सुरुवात होते. पण आता चक्र बदलत चाललेलं आहे. मी ना दिवसभर अशी इथंच बसलेली असते रूममध्ये. इथं खिडक्या मोकळ्या अशा करून द्यायच्या आणि इथं खाटावर अशी मस्त हवा येते अशी बसायचं आपलं. तर ऊन पण यायला लागलं इथं. झाडाचे जे फांद्या आहेत कडुलिंबाच्या त्या खूपच अशा वाढलेल्या होत्या. तर म्हटलं की ते थोड्याशा छाटून घेतलेल्या होत्या. आणि मग ते छाटलेल्या फांद्या आहे ना ह्या जवळजवळ 2 महिने झाले असून इथं ठेवलेल्या. तर म्हटलं चला आता हे ना तोडून काय करू. आपल्याला आता पुढं मागं आता चुलीवर पाणी तापवायला उपयोग येईल. भाजी करायला येईल. कारण मग तेव्हा नंतर मग कसं आता नाही तरी गॅसचा प्रॉब्लेमच आहे म्हटल्यानंतर मग हे सगळं आता एक करून लाकडं सगळे मी शेडखाली तोडून वगैरे आणून ठेवते. तेच तुम्हाला कालच्या लॉगमध्ये दाखवलं. ते गाईचा गोठा जो आमचा पूर्वीचा होता. मग म्हटलं आता त्याचा काय उपयोग हवा. पण तरी पण तिथं आहे ना काय पत्रा थोडासा तुटलेला आहे आणि तिथून पाणी गळतं आहे. पण असं आता ठेवण्यासाठी अशी व्यवस्थित जागा नाही. आता ही चाळीमध्ये ठेवलं तर काय होईल पुढं मागं मला ते काढावंच लागतील. त्याच्यापेक्षा एका जागी म्हटलं गोठ्यात ठीक आहे. आणि पडवीत जर ठेवलं ना तर असं आहे की पडवीत राहू शकतं. जागा आहे. पण काय होतं की तिथंसुद्धा आहे ना पावसाचं पाणी जर आडवा तिडवा जर पाऊस असला ना तर सगळं भिजून जाणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता आपण गोठ्यामध्येच ठेवूया. तर त्याच्यासाठी मग मी हे जे आहेत ना हे अगदी बारीक असं पद्धतीने जेवढं तोडता येईल तेवढं तोडते. पण
आहे ते जरासं ओलं आता काय करणार आहे शेवटी आता. पण आता मी काय करणार, हे सर्व तोडून आहे ना पुन्हा इथंच ठेवणार आहे आणि चांगलं आता जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत ते वाळेल आणि जेव्हा ऊन जाईन पाऊस सुरुवात होईल तेव्हा ते सारं उचलून मी घेऊन त्या गोठ्यामध्ये नेऊन ठेवीन. तर आता अशी माझी ही सर्व तयारी चालू आहे पावसाळ्यापूर्वीची. सरपण तोडून आणि ते गोठ्यामध्ये अगदी व्यवस्थित असं पावसाने भिजू नये अशा पद्धतीने ते ठेवून द्यायचं. आणि आपण मग वाळून जाईल चांगला उचलून, जास्तीच कवळी उचलायची आणि पत्राच्या तिथं नेऊन खायचं. मी बोलते तुमच्याशी पण असं आहे की आवाजच येत नाही कारण वारच भरपूर आहे आणि ना पावसाची वाट सर्वजण पाहू राहिले. पण आजच्या घडीला सुद्धा पाऊस काही येईना आणि काय आता कधी पेरण्या होतील कधी काय होईल. अरे बापरे. असो, आता हे सर्व जे आहेत ना हे सर्व फांद्या एकसारख्या करून मी असे रचून देते जेवढ्या होईल तेवढ्या. आणि त्याच्यानंतर मग ते सर्व जेवढ्या फांद्या होतील रचलेल्या त्याच्यावर मस्तपैकी असं गोंडपाट टाकीन किंवा एखादा प्लास्टिकचा कागद टाकीन जेणेकरून आला पाऊस तर त्या पावसामध्ये भिजून जायला नको. अशा पद्धतीने बघते आता. आंब्याच्या कोया तर खूप झाल्या आहेत, ते तर फोडायच्याच आहे मला कोया. एवढं आता घेतलं आहे करून. हे पाहते तिकडं कोपऱ्यामध्ये तिथं आता साचू राहिले असं. पण ते आता ते वाळेले पण हे जरा ओलंच आहे. आणि इकडचं पण ते म्हणजे हाताने असं तोडायचं म्हटलं ना तरी ते तुटलं जात नाही आहे, इतकं ओलं आहे ते. ओलसरच आहे अजून. चला, आपलं तर आता ती डिझाईन झालेली आहे मस्त अशी. अजून मला तिथं बरंच काम करायचं आहे, एवढ्यावरच नाही आहे. ते म्हणजे पूर्ण अशी रूमच बनवायची आहे मला. पण ती रूम अशी आता बनवायला काही विटा सिमेंट घेऊन तर काय होणार नाही आता सध्या माझ्याकडं. पण ते कशा पद्धतीने बनवायला आता एक आयडिया सुचती तसं चालू आहे माझं काम. तर वरचा एवढा पत्रा जो आहे तो रंगलेला आहे. आणि आता मला जे आहे ना ते आता मी उद्या हे जाळीला आहे ना रंग द्यायचा आहे आणि हे सर्व काढायचं आहे. आता हा वेल लावलेला आहे, पानांचा वेल, पण अजून काही तो फुटलेलाच नाही आहे असं आहे. म्हणून मग ते कसं इतकं ऊन राहतं ना ते त्याच्यामुळं मग आणखीन जळून जायला नको म्हणून ते असं सगळं ठेवलेलं आहे करून. पण आता ते सर्व काढून धुवून काढायचं आहे. ते सर्व ठेवून देते. हे बेडशीट आणले, टॉवेल्स आणले, फरची पुसायचे फडके आणले आणि ते आता हे सर्व स्वच्छ करून घेते. हे इथं आणून ठेवलं मी. वरती लय मुंग्या झाल्या, खूप मुंग्या होत होत्या. म्हटलं मग आता इथं वाळेल. पण आता हे सुद्धा काय करावं लागेल मला आता घरात ठेवावं लागेल कारण सावली गेली आता, म्हणजे ऊन गेले. ऊन इथं असं सरपण वापरत होते ते असंच आहे. आता आहे ना ते पाणी तापवायची गरजच वाटत नाही. त्याच्यामुळे पातेल्यामध्ये तो दगड कायमचंच आहे. हे कोळसे तसेच आहे आणि हे लाकडं बी असेच ठेवलेली. आता याचा उपयोग जरा पाऊस पडला, थंडी वाढली तर मग ते पाणी तापवायला पण मजा वाटते आणि आंघोळ घालायला पण. तर ते सर्व आता झाकून फुकूनच ठेवलेलं आहे. तर चला मंडळींनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया अशाच नवनवीन व्लॉगमध्ये आणि लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल